श्यामची आई. कथा 25वी. देवाला सारी प्रिय. संध्याकाळचे 4-5 वाजण्याची वेळ होती. सुट्टी होती म्हणून मी घरी आलो होतो. आई देवळामध्ये दर्शनाला गेली होती. मी घरीच होतो. देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले, आई मी जाऊ का ग बाहेर? कमळ्या देवधरकडे नाहीतर बन्या वरवडेकरांकडे? गोंधळेकरांचा बाबू पण आलेला आहे, तर त्याला बहुधा मी बन्याकडेच जातो असे सांग. जाऊ का? आई म्हणाली, श्याम तू जा, पण तुला एक काम सांगते ते आधी कर. बाळदादांच्या कवडी पुढे एक म्हारीण बसली आहे. म्हातारी आहे अगदी. तिच्या डोक्यावरचा गोळला खाली पडला आहे. तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे. ती म्हारीण आजारी व अशक्त दिसत आहे. तिच्या डोक्यावर मोळी दे आणि मग घरी ये. मी तुला अंघोळ घालीन, जा. आई, लोकांनी बघितलं तर मला हसतील, मला मारायला येतील, काव काव करून नुसते खायला येतील मला. खरेच जाऊ असे मी विचारले. लोकांना सांग मी घरी जाऊन अंघोळ करणार आहे. ती म्हातारी येते किती वेळ, कोणी महार येतो का म्हणून वाट पाहत बसणार. मोळी विकून तिला परत दूर महारवाड्यामध्ये जायचे आहे असं सांग आणि ये घरी, आई म्हणाली. आईचे म्हणणे ऐकायचे एवढेच मला ठाऊक. मी गेलो. मी जणू रस्त्यानेच जात आहे असे म्हातारीला दाखवले. मी मुद्दाम तिच्यासाठी आलो आहे असे तिला वाटू नये म्हणून मी जपत होतो. मी तिला विचारले, का ग, डोक्यावर द्यायला हवी का मोळी? मी देतो असे म्हणून मी एकीकडून मोळी उचलू लागलो. नको रे दादा, तुम्ही ब्राह्मण, कोणी पाहिलं तर मारतील मला. नको रे दादा, जा बाबा, कोणी येईल महारवाड्यातून वरण वगैरे घेऊन, तो देईल डोईवर. मी ती गयावया करून विनवू लागली. अगं मी घरी गेल्यावर अंघोळ करीन घे असे म्हणून शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढवली. अरे श्याम, ती म्हारीण ना? अरे तिला शिवलास काय? एवढा शिकून साहेब झालाच वाटतं. बाऊरावांना सांगितलेच पाहिजे. श्रीधर भट कोठून अकस्मात उगवले आणि मला बोलू लागले. इतक्यात त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरामध्ये ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थही बाहेर आले आणि म्हणाले, श्याम अगदीच शेवलास तू. अरे काही ताळतंत्र आहे की नाही असे ते बोलू लागले. मी त्यांना म्हटले, मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे. तसाच घरात शिरून काही घर बाटवणार नाही. ही म्हातारी किती वेळ थांबेल? काळोख होईल तिला जायला. नदीतून जायचे आहे तिला. मी स्नान करणार आहे. स्नानात शुद्धी हे मला माहीत आहे असे म्हणून मी तेथून गेलो. मी घरी आलो. आई म्हणाली, त्या म्हातारीला आपल्याकडे हाक मार. कुठे लांब जाईल गोयला घेऊन पुन्हा पडायला एकदा. आपल्याकडची फाटीही सरली आहे. जा, हाक मार तिला. हे गायलेवाली, अगं इकडे. मी तिला हाक मारली. आमच्या कवाडातून ती आत आली. आईने तिला किती निडवी भात घालायचे ठरवले. मी कणगीतून भात काढून आणले आणि तिच्या पदरात घातले. आईने तिला विचारले, म्हातारे आजारी का ग आहेस? होय माय, ताप लई येतोय. काय करायचं, पोटाला हवं ना असे ती म्हणाली. दुपारचा भात उरलेला आहे, शिळा झाला आहे, देऊ का तुला? आईने विचारले. द्या आई, देव तुमचे भले करो. गरीबाचे दुनियेमध्ये कुणीही नाही बघा, दीनवाणी म्हातारी बोलली. आईने भात पत्रावीवर आणला. मी तो तिला दिला. अंगणाच्या कडेला बसून तिने तो खाल्ला. बाईच पाणी द्याल का दादा, ती मला म्हणाली. पाणी आणून मी दुरून तिच्या ओंजळीवर घातले. पाणी पिऊन दुवा देत ती निघून गेली. चल श्याम, तू आता अंघोळ कर, आईने सांगितले. आणि आईने केळीजवळ दुरून माझ्या अंगावर पाणी घातले व सारे अंग भिजल्यावर मी दुसऱ्या दगडावर बसलो. मग स्वतःच्या हाताने पाणी घेऊन मी अंघोळ केली. अंघोळ करून मी घरामध्ये गेलो. मी आईला म्हटले, आई मागे ती खेरांजवळ जेवणावळ झाली ना, त्या दिवशी की नाही एक गरीब म्हारीण मांडवाच्या दाराशी भीक मागत होती. हा, आम्ही मांडवामध्ये जेवत होतो, पुरणपोळी खात होतो. आग्रह होत होता. भास्कर भटजींना इतका आग्रह झाला की ते रागावून उठायला लागले, परंतु आपट्याने त्यांना बसवले. परंतु बाहेरच्या त्या म्हातारीला कोणी काही घातले नाही. ती उन्हामध्ये तळमळत होती. पंक्तीमध्ये पंख्यावर पाणी घालून वारा घालीत होते. वाळ्याचे पाणी वाढीत होते, परंतु ती गरीब भिकारीण ओरडत होती, घास घाला हो दादा. आई, तिला घासभर अन्न, पोटभर पाणी कोणीच दिले नाही. एवढेच नव्हे तर एक गृहस्थ, मला त्यांचे नाव माहीत नाही, ते मुंबईला नोकरीला असतात, पितांबर नेसलेले होते, ते वाढीत होते. एकदम मांडवाबाहेर गेले आणि महाराणीच्या अंगावर ओरडून म्हणाले, लाज नाही वाटत भीक मागायला यावी? अजून जेवणेही झाली नाही. जेवणे झाल्यावर ये उष्टे मागायला. आत ब्राह्मण जेवतात तर येथे ओरडत बसली. तुम्ही अलीकडचे माजलीत सगळे म्हारडी.
निघ, का मारू वाहन फेकून, असे म्हणून आई त्या पितांबरधारी मनुष्याने खरंच वाहन उचललेली. नको रे दादा, नको रे दादा असं म्हणून मग ती तिथून निघून गेली. आई हे मुंबईच्या इराण्याच्या हॉटेलामध्ये खातात, दुसऱ्याचे जोडे पुसतात, यांची या आपल्या गावामध्ये ऐट व मिजास. मगाची ती म्हारीण नाही का म्हणाली, गरीबाला कोणी नाही तेच खरे. आई उद्या जर एखाद्या महाराचा मुलगा मामलेदार होऊन आला तर त्याला हे सवळे लोक आपल्या घरी जेवायला बोलवतील, त्याला पान सुपारी अत्तर गुलाब करतील, त्याच्या गळ्यामध्ये हार घालतील. आई पैसा व सत्ता यांनाच नमस्कार करणे हाच का ग यांचा धर्म, हाच का ग यांचा देव. हातात वाहन घेऊन त्याचा पितांबर बाटला नाही, पायात पायताने घालून ही सोवळी हे मुकटे कद हातात घेऊन खुशाल जातात, परंतु ही वाहन ज्याने त्यांच्या पायात घालायला दिली तो मात्र घाणेरडा, त्याची सावली सुद्धा नको. आई हे कसं ग, हे कसले सोवळे, हा कसला धर्म, देवाला हे आवडेल का ग, एक पैसा तेवढा यांचा देव आहे नाही. आई म्हणाली, बाळ जगामध्ये सारे पैशाला आणि सत्तेला मान देतात. त्या पंढरीनाथाची गोष्ट सांगतात ना, ते गरीब होते तेव्हा त्यांना सारे पंड्या पंड्या म्हणून हाक मारीत, परंतु पुढे ते देशावर गेले, शिकले, वकील झाले, त्यांनी वऱ्हाड खानदेशामध्ये फावड्यावारी पैसा मिळवला. मग ते आपल्या गावात एकदा आले होते, आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला, लोक त्यांना पंढरीनाथ बाबा म्हणू लागले. कुणाच्याशा घरी ते गेले होते, तेथे त्यांना बसायला पाट देण्यात आला. तो पाट त्यांनी दूर केला व म्हणाले, तात्या हा पाट मला तुम्ही नाही दिलात, माझ्या पैशाला दिलात. माझ्या हातातली ही सोन्याची सलकडी या पाटावर ठेवतो व मी खालीच बसतो. तुम्ही पैशाला मान देता, मनुष्याला मान देत नाही, मनुष्याच्या हृदयातील देवाला मान देत नाही, हृदयातील श्रीमंतीस मान देत नाही. तुम्हाला हे पिवळे पांढरे दगड आणि त्यात कागदी नोटा याच पूज्य आहेत. श्याम असे ते म्हणावयाचे, महारामांगाजवळ पैसे नाहीत म्हणून त्यांना आपण दूर ठेवतो, हेच उद्या जर श्रीमंत झाले तर आपण महारमांग ठरू. श्याम महार असो व मांग असो, सर्वांनाच मदत करावी, घरी येऊन आंघोळ करावी, कारण आपल्याला समाजामध्ये राहायचे आहे. समाजाच्या निंदेला तोंड द्यायचे धैर्य नाही म्हणून ते पापी आहेत, त्यांना स्पर्श झाला म्हणून नव्हे. पापी तर आपण सारे आहोत. खरेच पापातून कोणाची सुटका झाली आहे, मी निष्पाप आहे असे छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल. उलट निराच्या घामाने प्रामाणिक श्रमाने भाकर मिळवणारे महारमांगच अधिक पुण्यवान आहेत, नाही का ग आई. मी विचारले, श्याम आपले ते विटनाकचे शेत आहे ना, ते खरे महाराजेच आहे, मला सारे माहीत आहे. काहीतरी पूर्वी अदमन गल्ला दिला होता, त्याची सवाई दिडी करून ते शेत आपण मिळवले. अरे आपणच देवाघरी पापी ठरू, आपणाला खाली मान घालून उभे राहावे लागेल. हो, आई खिन्न होऊन म्हणाली, आई दामाजीसाठी देव विठू महार नव्हता का ग झाला. महार म्हणजे घाणेरडा पापी असे देवाला वाटले तर त्याने ते रूप धारण केले असते का ग. मी विचारले. आई म्हणाली, श्याम देवाला सारेच आकार पवित्र वाटतात. त्याने माशाचे रूप घेतले, कासवाचे घेतले, डुकराचे घेतले, सिंहाचे घेतले, यातील अर्थ हाच आहे की देवाला सारे आकार पवित्र आहेत. देव ब्राह्मणांच्या देहात आहे, माशाच्या देहात आहे, म्हाताऱ्याच्या आहे आणि महाराजाही आहे. देव गजेंद्रासाठी धावतो, घोड्यांना खाजवतो, गायी चारतो, त्याला कुब्जाही आवडते व शबरीही प्रिय आहे. त्याला बुहकोळी आवडतो, जटायू हा पक्षी आवडतो, हनुमंत हा वानर आवडतो. श्याम देवाला सारे प्रिय आहेत, कारण सारी त्याचीच लेकरं आहेत. तू माझा म्हणून तू मला आवडतोस, तशी आपण सारी देवाची लेकरे आहोत म्हणून सारी त्याला आवडतो. मला आवडेल ते तू करतोस, त्याप्रमाणे देवाला आवडेल ते आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु श्याम ज्याचे आपल्या आईबापावर बहीण भावांवरच प्रेम नाही, तो महारामंगावर काय प्रेम करील. आधी घरातील साऱ्यांवर प्रेम करा, मग एकनाथाप्रमाणे महाराच्या मुलीसही पोटाशी धरण्याचे सामर्थ्य येईल. प्रेम हृदयात मावत नाहीसे झाले म्हणजे ते सर्वांकडे धावते. श्याम मी तुला काय सांगणार, देव सर्वत्र आहे म्हणून पुराणामध्ये सांगतात. मला तरी वेडीला काय कळते, तू मोठा झालास की तुला सारे काही कळेल. आई मजवळ बोलता बोलता दिवे लावण्याची वेळ झाली आणि मला कोणीतरी श्याम श्याम म्हणून बाहेरून हाक मारली म्हणून मी निघून गेलो. मित्रांनो, आपण खोटे श्रेष्ठ कनिष्ठपणाचे वाद पुसून टाकूया. समाजसेवा करणारा प्रत्येक जण पवित्र आहे हे लक्षात धरूया आणि हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत
मी असेच म्हणणार, माझ्या भारती या देवमुळी नुरला, सगळा अंधार रे भारता तरी भरला, माझ्या भारती या देवमुळी नुरला. नाही दया स्नेह तिथे देव का असे, बंधुभाव तीळ न तिथे प्रभू कसा वसे. देव मंदिरीना देव अंतरीना, देव तो अजी मेला, माझ्या भारती या देवमुळी नुरला.